मुंबईतल्या मुंब्रा या भागामध्ये घडलेल्या लोकल अपघाताबद्दलची दोन लोकल एकमेकांवर घासल्यामुळेच मुंब्र्याचा अपघात झाल्याचा आरोप आता समोर येतोय। लोकल घासल्यामुळे गाडीला अगदी मोठा ओरखडा पडला असा व्हिडिओ समोर येतोय। रेल्वे प्रवासी संघटनांनी हा व्हिडिओ समोर आणत केलाय लोकल घासल्याचा आरोप। या व्हिडिओची पुष्टी एबीपी माझा करत नाहीये। दोन लोकल एकमेकांना घासल्याचा आरोप रेल्वेनं मात्र फेटाळलाय। कळवा कारशेडमध्ये या लोकलची पाहणी केली जाते। दोन रेकमधील अंतर पाहता लोकल एकमेकांवर घासणं अशक्य आहे असं रेल्वेचं म्हणणं आहे। कसं आहे माहिती आहे का, जो व्हिडिओ आमच्याकडे आलेला आहे आणि जे जखमींचं जी स्टेटमेंट आहे ते खूप महत्त्वाच्या ठरतात अशा केसमध्ये। मला वाटतं की ती चौकशीच करण्यात आलेली नाही आहे। यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की पुष्पका एक्सप्रेसमधून माणसं पडली, त्याच्यानंतर खूप वेळानंतर त्यांनी सांगितलं की ट्रेनमधून पडली, त्यामुळे रेल्वेला ह्याबद्दल माहितीच नव्हती। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा पण तक्रार केली तेव्हा सुद्धा इकडे येऊन गर्दीच्या वेळेला त्यांनी सर्वेक्षणच केलेलं नाही आहे। तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे ठरतात, कारण जे हिमालया ब्रिजच्या बाबतीत झालं होतं त्याच प्रकारच्या त्याच कायद्यांमध्ये त्याच IPCच्या अंडर रेल्वे अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। तो सुद्धा राज्य सरकारने करायला पाहिजे होतं, ते सुद्धा राज्य सरकारने केलेलं नाही आहे। आमची स्पष्ट मागणी आहे की ट्रेन घासल्या गेलेल्या आहेत ह्याबद्दल चौकशी झाली पाहिजे आणि जर ती जे ट्रेन घासून जर प्रवासी पडले असतील तर त्याची सर्वस्व जबाबदारी हे रेल्वे अधिकाऱ्यांची आहे। तर या आरोपावर रेल्वेने काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूया। बघा, आता जर आपण हा लोकलचा रेक जो आहे तो देखील पाहिला तर याच्यावरती देखील आपल्याला बऱ्याचशा जागी जे पट्टे आहेत असे पट्टे दिसतात, पण हे पट्टे एकमेकावरती घासल्यामुळे आहेत असं होऊ शकत नाही। यामध्ये दोन महत्त्वाची गोष्टी आहेत। तो जो ॲक्सिडेंटचा स्पॉट होता तिथे देखील एन्क्वायरी करण्यात आलेली आहे। तिथे जी ट्रॅकची मेजरमेंट करण्यात आलेली आहे त्या ट्रॅकच्या मेजरमेंटमध्ये तिथलं जे दोन ट्रॅकमधलं जे अंतर आहे ते 4.6 मीटर इतकं फाउंड झालेलं आहे, इतकी मोजणी त्याची केलेली आहे। पण तिथं त्या 4.6 मीटरच्या अंतरामुळं त्याच्यामध्ये कुठेही डबे एक दुसऱ्याला घासण्याची घटना होण्याची शक्यता खूप कमी आहे। की अशी असताना देखील आपण तो जो रेक आहे तो कळवा कार शेडमध्ये त्याच्या पूर्ण मेजरमेंटमध्ये करतोय। ही जी दुर्दैवी घटना घडली होती या घटनेचं समोर असं कुठलंही कारण आपल्याकडे येत नाही आहे, त्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याच्या हेतूने आपण 5 जणांची जी कमिटी त्याच्यामध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे, ही कमिटी प्रत्येक दृष्टिकोनातनं या घटनेची चौकशी करते आहे।